नमस्कार. बटाट्याची भाजी तर सगळेच करतात, पण जर तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघितली तर तो सर्वांना नक्कीच आवडेल. इथे मी 3 बटाटे बारीक असे उभे कापून घेतलेले आहेत. ते आता मी पाण्यात टाकून देते जेणेकरून ते काळे होणार नाहीत. इकडे मी खोबरं, 1 हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. त्याचं मी आता वाटण करून घेते. सुरुवातीला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतला आहे. तो बारीक कापून तेही मी या वाटणमध्ये टाकते. त्याची आता अशी पेस्ट तयार करून घेते. पाणी टाकण्याची गरजच पडत नाही, कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी हे आपोआप सुटतं. इकडे मी कढईत तेल टाकून मोहरी, जिरं आणि हिंग टाकून घेते. जिरं आणि मोहरी चांगलं तडतडलं की मग त्यात मी आता जे वाटण तयार केलं आहे ते यात टाकून घेते. ते व्यवस्थित छान असं तेलात परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. तुम्ही इकडे बघू शकता, आता त्या वाटणला हळूहळू तेल सुटतंय. त्यामुळे मी आता आपले बेसिक मसाले इथे टाकून घेते. काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि धनेपूड मी यात टाकून घेतली. ते व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर मी आता इथे किचन किंग मसाला ह्या अर्धा चमचा यात टाकून घेतलेला आहे. तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. तो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात मी आता आपण जे बटाटे कापून घेतले होते त्या यात मी टाकून ते देखील मसाल्यात छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मसाल्यातच आपण इथे मीठ टाकणार आहोत चवीनुसार, कारण मग बटाट्यांमध्ये छान असं मीठ मुरतं. त्यानंतर आता मी इथे गरजेनुसार पाणी टाकून घेते. खूप जास्त पातळ करायची नाही भाजी, थोडीशी दाटसरच ठेवायची आहे, तेव्हाच भाजीला छान अशी टेस्ट येते. 15 मिनटं मी आता हे कमी गॅसवर छान भाजी शिजवून घेते, म्हणजे जेणेकरून बटाटे शिजले पाहिजेत. इकडे आता आपली भाजी छान उकळून झालेली आहे. मी आता गॅस बंद करून देते आणि गरमागरम बटाट्याची अशी छान तरीदार भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत, ज्यासोबत तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. पण भातासोबतही खूप टेस्टी लागते. नक्कीच एकदा ट्राय करून बघा.